आज आमच्या ट्रिपचा तिसरा आणि शेवटचा दिवस. सकाळची सुरुवात तर खूप उत्साहात झाली. आज जास्त काही स्पॉट ठेवले नव्हते आम्ही. त्यामुळे सकाळी 6ला उठलो, सर्व रेडी झाले आणि आम्ही 7 पर्यंत बाकी बिहारी मंदिरात जायचं ठरवलं. तिकडे जाण्यासाठी सगळे खूप उत्सुक होते. सकाळी 7ला सुद्धा रोडला खूप गर्दी होती. आणि जसं जसं मंदिर जवळ जायला लागलो आणि मग पुढे अशी काही गर्दी मिळाली, थांबा तुम्हाला पण दाखवतो. इतकी सगळी गर्दी आणि धक्काबुक्की बघून आम्ही तिथून मागेच फिरलो. कारण इतक्या गर्दीत फॅमिली आणि छोट्या मुलांना नाही नेऊ शकत. त्यामुळे आम्ही बाहेर निघालो आणि बरसानाला जायचा निर्णय घेतला. असं म्हणतात, तुम्ही जर मथुरा दर्शन करायला जाताय आणि तुम्ही बरसानाला राधाराणीचं दर्शन घ्यायला नाही गेलात तर तुमचं मथुरा दर्शन अर्धवट राहतो. त्यामुळे आम्ही तिकडे राधाराणीचं दर्शन आणि तिथून डायरेक्ट निघालो चारधामसाठी, जे प्रेम मंदिरापासून फक्त 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे. तिथं गेल्यानंतर तिथले दृश्य बघून सगळे इतके खुश झाले. थांबा तुम्हाला पण तिथले दृश्य दाखवतो. मथुरा ट्रिप मधला शेवटचा स्पॉट सुद्धा सगळ्यांना खूप आवडला. तिथून आम्ही प्रेम मंदिराच्या इथे जेवलो आणि कुटुंबासोबत खूप साऱ्या आठवणी घेऊन मथुरा ट्रिपचा शेवट केला. या मथुरा ट्रिप मध्ये खूप प्लॅन केले होते, बरेच चेंज सुद्धा झाले, पण त्या चेंज झालेल्या प्लॅन मधून सुद्धा खूप साऱ्या आठवणी तयार झाल्या. आणि मथुरेत आम्ही अजून खूप सारे ठिकाणं स्किप सुद्धा केली आहे. ती मी सर्व तुम्हाला कॅप्शन मध्येच टाकणार आहे. त्यामुळे तुम्ही कधी जर गेलात तर सर्व बघूनच या. आमची पहिलीच फॅमिली ट्रिप खूप छान झाली. लवकरच दुसरी फॅमिली ट्रिप सुद्धा करू आणि तुम्ही पण एक तरी ट्रिप कुटुंबासोबत करा. खूप भारी फील होतं. चला तर मग भेटूया.